मुकी नाही आला रामनाम महाराज. हा मनुष्य जन्म तुम्हाला मिळून जरी आपण एक दिवस सुद्धा आपण भजनामध्ये आपलं जीवन घातलं नाही, नामस्मरणामध्ये आपलं जीवन घातलं नाही, कधी कीर्तन ऐकलं नाही, तर महाराज म्हणले हा मनुष्य जन्म तुम्हाला मिळाला. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. महाराज हे संसाराला लागलेले व्यसन आहे, पण महाराज म्हणले हे जरी व्यसन जरी असेल तर कीर्तनामध्ये आल्यामुळं हे व्यसन अजिबात राहत नाहीत. माणूस सकाळी झोपेतून उठला की अशुद्ध आहे आणि स्नान झाल्याच्या नंतर शुद्ध आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही शुद्ध झालो, पण कशानं? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मग महाराज पण कीर्तन करायच्या अगोदर शुद्ध होतात का अशुद्ध होतात? तुकोबाराय म्हणले मी अशुद्ध होतो, पण कीर्तन ऐकल्यामुळं आणि कीर्तन हे केल्यामुळं अशुद्ध होतो पण शुद्ध झालो. म्हणून आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून शुद्ध होण्यासाठी तुकोबाराय या अभंगातून हा मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे. संत जनाबाई सुद्धा सांगतात हा मनुष्य जन्म मिळालाय ना, तर तुम्ही काय करा, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, करा देहा. जन्माये होनिया देख, करा देहाचे सार्थक, करा देहा. देख, करा देहाचे सार्थक. त्याच्यामुळे मी मगाशी फोन केला होता, म्हटलं लाईट बरोबर जाती आपल्या, बरोबर आहे का नाही? महाराज तुम्ही कुठेही लांब जरी गेला तरी लाईट तुमच्या बरोबर राहती, बरोबर आहे का नाही? नक्की टायमाला लाईट जाते. हो द्या, काय अडचण नाही, बरोबर आहे का नाही? माईक असल्या सिस्टीम असल्यास कोणी कीर्तन करीन, होय नारायण महाराज, बरोबर आहे का नाही? पण लाईट नसल्याच्या नंतर कीर्तन केलं महाराज, खरं होय, बरोबर आहे का? कसं आहे आमच्याकडे माणसं मेल्यात जायचे, तुमच्याकडे कसं आहे असं आहे का? बरोबर आहे का नाही? मला काल एक जण भेटले कीर्तनामध्ये, मी म्हणलं महाराज आमच्याकडे माणसं मेल्या जायचे, तुमच्याकडे आमच्याकडे, बरोबर आहे का नाही? आपल्याकडे भाग नाही. तो मुस्लिमच्या माणसाला विचारलं की ते म्हणजे आमच्याकडे, बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? एका गावी मी कीर्तनला गेलो मागल्या 4-5 दिवसाखाली, तिकडं आपल्या परभणी पैसे सोन्ना मांडा खाली, बरोबर आहे का नाही, बारसवाडा गाव आहे, तर त्या बारसवाड्याला कीर्तनला गेलो. त्या महाराजांनी मला त्या भजनी एक होते, इथले नाही बरं का, तिथले सांगतोय, बरोबर आहे का नाही? तिथले इथे एक जण आले, नाव कशाला सांगूया, बरोबर आहे का नाही? पण त्यांना नाव नेमकं ऐकलं नाही म्हणून सांगायला लागलोय. ते म्हणले महाराज आपला सप्ताह जवळ आलाय, बरोबर आहे का नाही, 1 महिन्यानं, आणि सप्ताह जवळ आल्यामुळं त्या सप्त्यात तुमचा कोणता दिवस घालायचा? मी म्हणलं 10वा सोडून कोणताही घाला, बरोबर आहे का नाही? फक्त 10वा घालू नका, होय, बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, त्यांना वार काही सांगाव का नाही, काही तारीख सांगाव का नाही महाराज, होय, बरोबर आहे का नाही? कोणता दिवस घालायचा म्हणल्यास महाराज कोणता सांगाव, मग सांगा. मी म्हणलं फक्त 10वा घालू नका, 10वा सोडून कोणताही घाला, बरोबर आहे का नाही? काय महाराज माणसं भेटते, बरोबर आहे का नाही? ते म्हणले दुसरा घाला का? मी म्हणलं फक्त 10वा टाळा, 10वा म्हणल्यापेक्षा दुसरा घातला, बरोबर आहे. मी दुसऱ्या दिवशी कीर्तनला गेलो, कीर्तन केलं, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर नारायण महाराज मला घरी त्यांना चहाला बघा, आपलं किती भाग्य आहे. आज युट्यूब वाले सुद्धा आपल्या समोर, आणि लाईट नाही, हे आमच्या पायाचा गुन्हा काय, बरोबर आहे का नाही?
बरोबर आहे का नाही? तुम्ही जिथं असता नारायण महाराज तसं तिथं कुठे असंच आहे की असं मला वाटतं. बरोबर आहे का नाही? लाईटीत बदल व्हायना मला वाटतंय तुमच्यातच बदल करावा असं वाटतंय मला. बरोबर आहे का नाही? भावार्थ रामायण या युट्यूब चॅनलवर हे कार्यक्रम आज बघायसारखा आहे अख्या महाराष्ट्राला. पण आपलं महाराज लाईट नसल्यामुळं थोडं काहीतरी आपलं भाग्य थोडं अनुकूल नसेल. बरोबर आहे का नाही? आणि तसं तुम्हाला इथून मागे लाईट असताना झालेलं युट्यूबवर अख्खा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये युट्यूबवर दिसतोय. पण या युट्यूबचं नाव आहे भावार्थ रामायण. बरोबर आहे का नाही? जे रामायणामध्ये भीष्माचार्य आहेत, जे रामायण वाचतात त्यांना नाव सहज पाठ या की भावार्थ रामायण. युट्यूबला तुम्ही नुसतं लिंक केल्याबरोबर नाव येतंय. बरोबर आहे का नाही? इथला कार्यक्रम या महाराष्ट्रात कुठेही बघता येतंय. बरोबर आहे का नाही? महाराज मी कीर्तन झाल्याच्या नंतर मला एका भजनानं चहाला नेलं. हा आपला विषय इथं या. बरोबर आहे का नाही? मी गेलो चहाला म्हणल्याच्या नंतर चहा वगैरे घेतला, बसलो बैठक रूम मध्ये. आणि बैठक रूम मध्ये बसल्याच्या नंतर एक 70-72 वर्षाची आजीमाई आले माझ्याकडे. माझ्या डोक्यावरून हात फिरू लागले. म्हणले महाराज फार सुंदर गोड बोलतात, आवाज पण छान आहे तुमचा, किती दिवसापासून असं कीर्तन करायला नारायण महाराज? बरोबर आहे का नाही? मी म्हणलं 1 वर्षापासून कमाल आहे गडे. म्हणले माय महाराज तुम्हा लोकांची 12 महिने असंच कुत्र्यासारखं फिरताव. काय बरोबर आहे का? महाराज मला इतका राग आला. बरोबर आहे का नाही? म्हणलं येड्या बावळीचा फोक काढा. 2 फोकानं माझी माई 2 फोक टाकावं म्हणलं. पण त्या आजी माईनं ओळखीलं. म्हणले माय महाराज फार रागावलेत. बरोबर आहे का नाही? महाराज त्या आजी माईचा हात असा होता आणि त्या हाजी माईनं हात इथं घातला. बरोबर आहे. मी ओळखीलं. म्हणलं आताच्या महिलाच्या ह्याच्यामध्ये पॉकेट निघाले, पण इथं हात घातल्याबरोबर म्हणलं जुनी पिशवी बरोबर कमरालाच असेल. बरोबर आहे का नाही? ओळखीलं. आता जुन्या महिलाच्या पिशवी पैशाची कुठं होती? कमराला. बरोबर नाही? कमराच्या पिशवीमध्ये हात घातला, 500ची नोट काढली नारायण महाराज. आणि ते मला पुन्हा म्हणू लागले आजी माय नोट माझ्या पायावर ठेवून पुन्हा वरी बघून मला म्हणू लागली आजी माय महाराज आता राग वगैरे आला का नाही? मी म्हणलं घेतला 500 मागून. काय राग वगैरे काय 500 गमू का? झाला. काहीतरी माणसं भेटते. बरोबर आहे का नाही? एका माणसाने 100ची नोट दिली मला. कुठंच चाललं नाही, राहू द्या तुम्हाला या. काय आमचा काय बाप मॅनेजर आहे का पिकनिक एजंट आहे महाराज चालायला? होय बरोबर आहे. अहो महागल्या 8 दिवसाखाली एक पेताड माणूस मला असं वाटेनं भेटलं. बरोबर आहे का नाही? होय महाराज. आता तुम्ही म्हणता हे कसं काय सांगायला लागला पुण्यात? त्या गोविंदवाडीला महाराज कीर्तनला गेलो, पूर्ण देवाचं सांगितलं. 4000 रुपये कीर्तनला ठरले. बरोबर आहे का नाही? सर्वले महाराज 4000 रुपये ठरले. आणि 4 सदाशिव महाराज होते. 4000 रुपये ठरले. पूर्ण देवाचं सांगितलं. कीर्तन झाल्यास मला 2च दिले. मी म्हणलं असं काय? आपले 4 ठरले म्हणलं आणि नेमके 2 काय दिले? महाराज म्हणले तुम्ही पूर्ण कीर्तन देवाचं सांगितलं. तरुण वर्ग काय म्हणला की महाराज तुम्ही थोडे हसवलं नाही. मी 2च घेतले. आलो पुढं 5 महिन्याने त्याच गावातले फोन आला, तारीख घेतली शरदाची. म्हणले महाराज ती तारीख आहे आपली घ्या. गेलो त्या गावाला. निस्ते विनोद जास्त दिले कीर्तनामध्ये. 5151 दिले नारायण महाराज. मला बी असं वाटलं तर बरोबर आहे का नाही? विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्वता आणि विनोदाची कथा गोड वाटे. बरोबर आहे का नाही? कलियुग आहे महाराज. बरोबर आहे का नाही? या आता मला सांगा, विनोद बनलं की माणसं झोपलेले बरे होते. बरोबर आहे का नाही? बरं मला सांगा, शेतामध्ये कापूस आहे आपण लावलाय, कापसा रोग पडल्यास काय करतो आपण? फवारणी करतो. कशासाठी? रोग वाढण्यासाठी का कसं आहे? कमी होण्यासाठी. बरोबर आहे का नाही? मला सांगा, त्याच्यावर इंडोसल्फान रोगरनं फवारणी आपण करतात कमी होण्यासाठी. तसं आमच्याही लोकात संध्याकाळचे कीर्तन जर असले ना सप्त्यातली, आमच्याही लोकांना रोग पडायला लागला. इथले नाही बाहेरले. बरोबर आहे का नाही? कोणता रोग पडतोय? हा बघा असा रोग पडतोय. बरोबर आहे का नाही? कीर्तनात असा रोग पडल्यास कोणत्या औषधानं फवारणी करा? होय पंचायत महाराज. बरोबर आहे का नाही? कोणत्या? बरोबर आहे का नाही? देशीनं काही रोग जाईल का? असं आहे. बरोबर आहे का नाही? आता येतो तुमच्याकडे, थोडं थांबा 2 मिनिट तुमच्याकडे येतो. बरोबर आहे का नाही? मग त्यांना कशाने हे करावं लागेल त्यांचा रोग जाण्यासाठी? तरी ह्या विनोदाची झालर लावावं लागेल.
विनोदाची झालर लावली की ते हसत येत, बरोबर आहे का नाही? मग त्यांच्यावरला रोग जात. इंडोसल्फानची ह्याची काय अजिबात फवारणी करायची गरज नाही. तर कशाने करावं लागती? विनोदाने करावं लागती. आणि विनोदाने केली की रोग जाते, बरोबर आहे का नाही? मग रोग जाण्यासाठी तुकोबाराय सांगतात, हा अमूल्य नरदेह मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. तर तुम्ही काय करा? करा देहाचे सार्थक. देहाचं सार्थक करा. आपल्याला या विषयावर यायचं, बरोबर आहे का नाही? देहाचं सार्थक पण कशाने होईल? जनाबाई सांगतात, देहाचं सार्थक करा. मान्य तुम्ही सांगताय, पण देहाचं सार्थक आम्ही उद्यापासून करू, बरोबर आहे का नाही? अज्ञान होतात म्हणून आम्हाला देहाचं सार्थक या मनुष्य जन्माचं आम्हाला महत्व कळालं नाही. मग मनुष्य जन्माचा आम्ही सार्थक करू, पण काय उपाय आहे? संत जनाबाईकडे व्यक्ती गेल्याच्या नंतर जनाबाईला प्रश्न विचारला, जनाबाई या आम्हाला काही कळत नाही, बरोबर आहे का नाही? मग देहाचं सार्थक होण्यासाठी काय आहे? जनाबाई सांगतात, वाचे नाम. कडूई का? महाराज म्हणजे नाम गोड पुरे गोड सकळई मंगळाला मंगळ करत, बरोबर आहे का नाही? हे नाम किती मोठे? बावली ज्ञानोबारायला विचारू आपण. ज्ञानदेव पूसे निवृत्ती सीताळ, ज्ञानदेव पूसे निवृत्ती सीताळ. गगनाहून वाढ नाम आहे, ज्ञानदेव पूसे निवृत्ती सीताळ, ज्ञानदेव पूसे निवृत्ती सीताळ. गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ. म्हणले मला काय या नामाचं महत्व समजत नाही. मी नामाच्या ताकदीवर अनेक कार्य केलं, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. जे कार्य मी ते जगामध्ये नाही ते केलं का फक्त या नामाच्या ताकदीवर, पण नामाचं महत्व मला कळालं नाही, बरोबर आहे का नाही? खाडे महाराज मला 2 अभंग कळाले की मी आका गाथाच कळालं म्हणतो. पण त्या माऊली ज्ञानोबारायचं ज्ञान बघा. त्या माऊली ज्ञानोबारायकडे 2 व्यक्ती गेले, माऊली नाम किती मोठे? तरी माऊली म्हणले नाहीत मला त्या नामाचं महत्व सांगा, पण नामाचं महत्व मला सांगता येत नाही. बघा संत महात्म्याचे विचार कुठे आहेत. आणि ज्या माणसाला एवढा अहंकार आहे ना, हे मला 2 अभंग येतात. त्या माऊली ज्ञानोबारायचं चरित्र जर ऐकिलं आपण तर आपल्याला असं वाटतंय की काहीच आपल्याला येत नाही. आणि हे अहंकार घालण्यासाठी संत चरित्र आहे. संताचं व्याख्यान आपल्याला त्या माध्यमातून अहंकार घालण्यासाठी हे गाथा आहे, बरोबर आहे का नाही? त्या माऊली ज्ञानोबारायकडे हट्ट धरला त्या व्यक्तीने, नामाचं महत्व सांगा. माऊली ज्ञानोबाराय म्हणले मला सांगता येत नाही, पण मी तुम्हाला माझ्या गुरुच्या माध्यमातून सांगतो. माऊली ज्ञानोबारायचे गुरु निवृत्तीनाथ महाराजांना विचारलं, निवृत्तीनाथ दादा नाम किती मोठं आहे? तर निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानोबारायला सांगतात, ज्ञानोबाराय नाम सामान्य नाही तर किती मोठे सांगू? गगनाहून वाढ नाम आहे, गगनापेक्षा सुद्धा नाम आहे. कारण जे गोष्टी कोणत्याच आपल्या जीवनामध्ये साध्य होत नाही ते नाम आपल्याला साध्य करून देतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा हा अमूल्य नरदेह मनुष्य जन्म तुम्हा मला मिळालेला आहे. हा संत जनाबाईला मनुष्य जन्म मिळाला आणि देहाचं सार्थक जन्मातच या केलं. जन्माच्या नंतर काही माणसं सार्थ करण्याचं साध्य करतात, पण हयात असताना सार्थ करणं याचं कारण आहे त्यांचा संसार सफल झाला. आजी संसार सफल झाला गे माय, पण कशामुळं देखिले पाय
विठोबाचे महाराज राजाराम बाला राठोड यांना हयात असताना नामस्मरण परमार्थ केला, म्हणून त्यांचा जन्म सफल झाला, फलद्रूप झाला. आणि त्यांच्या गेल्याच्या नंतर सुद्धा परिवार हा कार्य करतोय, म्हणून त्यांचाही संसार आजी संसार सुफळ झाला गे माय. पण देखिले पाय विठोबाचे, म्हणून ऐसे काहू न करा काही. तुकोबाराय म्हणतात, जसं संत जनाबाईला मनुष्य जन्म मिळाला आणि देहाचं सार्थक केलं, तसं मलाही मनुष्य जन्म मिळाला आणि तो कळाला, आणि कळाल्यामुळं माझ्या जीवनाचा उद्धार झाला. तसा सज्जना हो माय बापू, तुमच्या जीवनाचा उद्धार जर व्हायचा असेल तर ऐसे काहू न करा काही, पुढे नाही ना सजा. महाराज पण जीवनाचं सार्थक होण्यासाठी तुकोबाराय भंडाऱ्या माळावर भजन करत बसले आणि व्यक्ती तुकोबारायकडे गेला. तुकोबाराय, आमचं सार्थक या नामस्मरणामुळं कीर्तनामुळं होतंय म्हणतात मान्य, पण नेमकं सार्थक होण्यासाठी जीवनाचा उद्धार कल्याण हित भलं होण्यासाठी काय करावं हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. करावे कीर्तन, 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 करावे कीर्तन. मुखी गावे हरीचे गुण, 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 मुखी गावे हरीचे गुण. मग काय नोहे बाधा, मग काय नोहे बाधा. मुखी गावे हरीचे गुण, 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 मुखी गावे हरीचे गुण. मग काही नव्हे वादा, मग काही नव्हे वादा. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. बरं महाराज, तुम्ही कीर्तन करा म्हणतात, पण नेमका कीर्तनानं काय फायदा होईल हे सांगा. बरोबर आहे का नाही? एखादं कपड्याचं दुकान साहेब जर शिरसाळ्याला जर आपण टाकलं तर त्या दुकानामधून अनेक कपडे विकल्याच्या नंतर आपल्याला फायदा होतो. बरोबर आहे का नाही? त्या दुकानामधून आहे तसे दोन पैसे आम्हाला त्या कपड्याच्या माध्यमातून दुकानामधून आम्हाला मिळतील संसारामध्ये. पण तुकोबाराय, नेमका तुमच्या कीर्तनानं काय फायदे होतील हे सांगा. आम्ही कीर्तन करू, पण नेमका कीर्तनाचे फायदे सांगा. तुकोबाराय सांगतात, अहो कीर्तनानं फायदेच काय? जे गोष्टी जीवनामध्ये साध्यच नाही, असाध्य पण त्या साध्य होतात कीर्तनानं. फायदे काय? फायद्याच्या पुढचं जीवनामध्ये होतं. मग नेमकं कीर्तनानं काय होतं महाराज सांगतात, जळतील पापे जन्मांतरीचे, नामसंकीर्तन साधन पै सोपे. फायदा काय? जळतील पापे जन्मांतरीचे. एका जन्मातलं नाही, दोन जन्मातलं नाही, हजारो जन्म, 184,000 येऊन आपला जन्म झालेला आहे. मग हातीचा सिंहाचा मी मगाच बोलून गेलो, एवढ्या जन्म 184,000 येऊन जन्माला आपण फेरा फिरून फिरून एवढ्या जन्मात आल्याच्या नंतर महाराज काय आपल्याकडून पुण्यच होईल का? होय महाराज, पापही होतंय ना. बरोबर आहे का नाही? आता लाईट गेली असताना तुम्ही बोलला, बरोबर आहे का नाही? हे पाप आहे का पुण्य?
महाराज म्हणले हे पाप इतर साधनेनं जात नाही, पण माझा अनुभव आहे. तुकोबार आहे मग नेमकं पाप जातय म्हणतात, पण कशानं गेलं? महाराज म्हणतात फक्त हे पाप कीर्तनानं जातं. मी कीर्तन केलं म्हणून माझ्या जीवनातलं पाप गेलं नाही. एका जन्मातलं का तुकोबार आहे तर एक नाही सांगत, अनेक वचन सांगतात. एक वचन जर असतं तर पाप हे शब्द आला असता, बरोबर आहे का नाही? पण तुकोबार आहे नाही तर किती वापरला, अनेक अनेक पापे. याचा अर्थ आहे त्या तुकोबाराय म्हणले पापे किती तर जन्मातले जाते, ह्याचा हिशोब आजू सुद्धा लागला नाही. पण पापे एका गोष्टी सर्वच आलं, बरोबर आहे का नाही? मग किती पापे असू द्या, बरोबर आहे का नाही? कोटी नाही किती असू द्या, तेवढ्या जन्मातले पाप कीर्तनानं जातात. जळतील पापे जन्मांतरीचे, निस्ते जातच नाही तर महाराज म्हणतात जळूनही भस्म होतात. ही नाम संकीर्तनाची ताकद आहे. म्हणून करावे कीर्तन. महाराज तुम्ही सांगितलं कीर्तन करा, पण आजू काय महाराज? पंचाळ महाराज आजू काय कीर्तनानं होत? काय होत? मग काही नोये. काय होत कीर्तनानं? महाराज म्हणले होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी. हरी रूप होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. कीर्तन कसं आहे? वाईट आहे का होय महाराज? चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे, हा? चांगलं वाईट असतं तर आला असता का? एकदा नाही, बरोबर आहे का नाही होय? बरोबर आहे का नाही? आता मी काल कीर्तनला निघालो महाराज, बरोबर आहे का नाही? रात्री 7 वाजता दादा हरी वडगावला जायचं होतं कीर्तनला, आणि कीर्तनला जात असताना 9ला कीर्तन होतं संध्याकाळचं. आता संध्याकाळी फिरत असताना महाराज होय रात्रीच्या वेळेस कोण फिरतय? कोण फिरतय? चोरण महाराज फिरते, बरोबर आहे का नाही? या बरोबर आहे का नाही? संध्याकाळचा कार्यक्रम जर असेल तर कोण फिरतय? चोरच फिरते. आणि दुसरे महाराज, बरोबर आहे का नाही? तसं मी संध्याकाळी 7 वाजता निघालो, मला 9ला कीर्तन होतं. एक पेनार माणूस माझ्या समोर आलो. इथलं नाही बरं का, तिथलं सांगतोय, आमच्या गावचं सांगतोय. इथं सर्व सज्जन माणसं आहेत, पण आमच्या गावात एक काय झालं, माझ्या समोर गाडी मी जात असताना पुढं माझ्यावर पेलेलं फुल माणूस समोर आलं आणि मला म्हणू लागला आज कुठेही, आज का कुठेही कार्यक्रम? मी म्हणलं आहे इथलं सोडून बाहेर आहे, बरोबर आहे का नाही? मग मला म्हणला दर्शन घेऊ द्या, बरोबर आहे का नाही? मी म्हणलं घ्या दर्शन घ्यायला. पण मी म्हणलं महाराज असं फुकट दर्शन वगैरे घेऊ नका, बरोबर आहे का नाही? आपल्याला कीर्तन यायचं नाही. मग ते मला म्हणलं महाराज मग काय कमी समजलं का, बरोबर आहे का नाही? 500ची नोट खिशामधली काढली, माझ्या पायावर ठेवली, पायावर ठेवली. दर्शन वगैरे घेतलं, मला पुढं जायचं होतं. मी पुढं निघालो. संध्याकाळी कीर्तन करून आल्याच्या नंतर मला 12:30-1 वाजला ना, 11-11:30 जागेवर झाले. आणि तिकून चहा पाणी वगैरे 1-1:30 वाजला, बरोबर आहे का नाही? मी झोपलो. सकाळी मला उठायला थोडा उशीरच झाला महाराज, बरोबर आहे का नाही? हे सकाळीच आमच्या 6 वाजता आमच्या घरी आलं. आणि दरवाज्यावर आल्याच्या नंतर आमच्या घरच्या मालकीनला म्हणून आलं कुठे महाराज? आमची मालकीन म्हणली महाराज घरात, बरोबर आहे का नाही? मला म्हणू लागलं महाराज रात्रीचे 500 काढा या. मी म्हणलं कुठे दिलेत, बरोबर आहे का नाही? नाही म्हणला महाराज 500 दिलेत म्हणलं. मी म्हणलं नाही दिले बाबा. म्हणला वा तुमच्या गळ्यात माळ आहे ना महाराज, गळ्यात शपथ वा बरं, बरोबर आहे का नाही? या आता जर दुसरा माणूस जर असता तर साध्या माळी जर असती, रुटीची माळ जर असती तर हजारो बऱ्या शपथ व्हायली असती, बरोबर आहे का? पण तुळशीची माळ गळ्यामध्ये, होय महाराज, होय महाराज, बरोबर आहे का नाही? कशी शपथ व्हा? आता तुमच्या समोर हे बोलणं बरोबर नाही या. पण आता ते म्हणले बरोबर आहे का नाही? ते याच्या शब्दावर गेले, जाऊ द्या आपल्याला तिकडे जायचं नाही या, बरोबर आहे का नाही? ते म्हणलं नाही जर 500 जर दिले
तर म्हणलं संध्याकाळी आपल्याला कीर्तनला फिरावं लागतं. एखादा दगड जर वगैरे घातला तर 500मुळे 5000 रुपये आपले दवाखान्यात जाण्याची शक्यता आहे. बरोबर आहे का नाही? दिले 500, बरोबर आहे का नाही? पण मी म्हणलं बाबा तुम्ही मला 500 रुपये दिलेत पण तुम्ही दर्शनला दिलेत. ते म्हणलं नाही महाराज मी दर्शनला दिले नाहीत. म्हणलं नेमकं दिलेत कशाला? काय सांगा म्हणला महाराज मी रात्री फुल पेलेला होतो. बरोबर आहे का नाही? पण माझा पाचशेवर जप राखून बसला होता आणि त्या 500वर जप राखून बसला होता. मी असं ठरवलं की हे महाराजाकडे 500 द्यावं आणि हे 500 सकाळी घेऊन जावं. म्हणून मी सकाळी आलोय म्हणला. बरोबर आहे का नाही? उतरल्यास माझ्याकडे आलं महाराज 500 घेऊन जा. पुन्हा गेलं सकाळी. मला सांगा मी त्यावेळेस ओळखीलं पेताड माणसं काय एवढे अज्ञान नसतात. नारायण महाराज फार हुशार असतात. सकाळी उतरल्याच्या नंतर 500 घेऊन माझ्याकडून गेलेत. याला म्हणायचं बरोबर आहे का नाही? विनोदाकडे जायचं नाही. आपला विषय काय होता? कीर्तनानं काय होतं तर ओ या अंग हरिरूप. महाराज अंग भगवंतमय होतं. तुम्ही आम्ही एवढं महाराज भजन नामस्मरण करतात एकाग्रता चित्तानं एवढं कीर्तन ऐकतात. याचं कारण आहे महाराजांचा पखवाद वाचतो. एवढं ते वाचतोच नाही पण त्यांचं अंग सुद्धा वारा तालामध्ये एवढं आनंदे निर्भय डुलत असो असं जीवनामध्ये त्यांच्या साध्य होतं. याचं कारण आहे या कीर्तनानं होय अंग हरिरूप. अंग हरिरूप भगवंतमय होतं आणि भगवंतमय होण्यासाठी तुकोबाराय सांगतात करावे कीर्तन. महाराज म्हणतात आम्ही हे कीर्तन केलंय पण कशामुळं? या अंग भगवंतमय आमचं फक्त कीर्तनानं झालं आणि म्हणून तुमचं अंग भगवंतमय हरिरूप होण्यासाठी काय करा तर तुकोबारायच्या स्वतःच्या जीवनातला अनुभव कीर्तनानं आला. म्हणून महाराज म्हणले हे कीर्तनानं काय होतं तर हो या अंग हरिरूप. म्हणून कीर्तन करा. 2 फायदे. पाप जातं अंग भगवंतमय होतं. अजून काय फायदा? महाराज म्हणले तेने नारायण देईल सांगितले. कलियुगा माझे करावे कीर्तन. पण कीर्तन असं कलियुगात जर केलं तर फायदा काय? तेने नारायण देईल भेटी. ते भगवान पांडुरंग परमात्मा नारायणाची भेट होईल. महाराज ह्या नारायण महाराजांची भेट नाही तर त्या भगवंताचं नाव एक सुद्धा आहे ते नारायण. बरोबर आहे का नाही? हे कुंडीचे नारायण महाराज वेगळे आणि तो ब्रह्मांड आज हे नारायण महाराज बरोबर पावले नाही. ते नारायण महाराज सुद्धा आमच्यावर आज बरोबर आहे का नाही? तेवढी कृपा आमच्यावर नाही असं मला वाटतं. बरोबर आहे का नाही? जाऊ द्या. बरोबर आहे का नाही? म्हणून तेने नारायण भेटी. महाराजांना हे 3 फायदे सांगितले. 4था फायदा महाराजांना मगाच सांगितला. बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले अशुद्ध जरी माणूस असेल तर कीर्तन जर केलं तरी शुद्ध होतो. म्हणून आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. 4 फायदे होतात कीर्तनानं आणि हे 4 फायदे म्हणजे पाप जातं, अंग भगवंतमय होतं, भगवान पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती होती आणि अशुद्ध माणूस जरी असेल तरी शुद्ध होतो. पण कशानं? कीर्तनानं. आणि शुद्ध होण्यासाठी 4 फायदे जीवनामध्ये होण्यासाठी तुकोबाराय म्हणतात आम्ही कीर्तन केलं म्हणून आमच्या जीवनामध्ये फायदे झाले, आमच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून सज्जना हो माय बाबू अरे सुकळ फायदा काय? तेने माया जाळ तुटतील. महाराज मायाच्या जाळ्यामध्ये जरी आपण या संसारूपी माया जाळ्यामध्ये अडकलेला जरी असला तर या संसारूपी माया जाळ जरी असल
तरी हे मायाजाळ कशानच तुटत नाही. हे माया जाळ्यामधून आपण बाहेर कशानच निघत नाही. पण तुकोबा अनुभव वाचूनही बडबडते. मी अनुभव न घेता बडबड करत संत महात्मे नाहीत. काही माणसं अनुभव न घेता बडबड करतात. काही माणसं म्हणतात हे मला सर्वच कळत आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? गेलेले गिराईक म्हणायचं बरोबर आहे का नाही अण्णा? हाय, पण संत महात्मे अनुभव घेतात आणि नंतर सांगतात. काही माणसाला म्हणतात तुम्हाला लय कळत आहे. बरोबर आहे का नाही? काहीतर तुमच्याकडे बघण्याचं आहे माणसाचं, काहीतर तुमच्याकडे बघतात म्हणून ते म्हणले आपल्याला लय कळत आहे. बरोबर आहे का नाही? काही जरी नसलं तरी आपण अनुभव सांगतात. बरोबर आहे का? माझ्याकडे कीर्तन झाल्यास 2 व्यक्ती आले म्हणजे महाराज तुम्हाला काही कळत असं आमच्यात मुलबाळच काय व्हाय नाही घरात संतती. बरोबर आहे का नाही? मी डायरेक्ट सांगितलं मला काही कळत नाही. माझ्या जागेवर दुसरं जर कोणी असतं तर म्हणले असते मला लय कळते. बरोबर आहे का नाही? ते मला 2000 रुपये द्यायला तयार होते, पण मी 2 रुपया सुद्धा घेतला नाही. म्हणलं मला कळत नाही, तुम्ही दुसरीकडे बघा. बरोबर आहे का नाही? पण संत महात्मे, कारण संताचं चरित्र आपल्या मनामध्ये रुजलेलं आहे. संत चरित्र आपण एवढं ऐकून जर कोणाला जर फसवलं तर हे कीर्तन करायचं आपल्याला अजिबात आपलं कार्य नाही. बरोबर आहे का नाही? आता जे करतील आणि जे चुकीचं सांगतील ते सांगू जा, पण तो माझा विषय नाही. बरोबर आहे का नाही? तुकोबाराय सांगतात मुखी गावे हरीचे गुण. या मुखानं हरीचं गुण गावं. कोणाचंही गुण गाऊन काही जीवनाचा फायदा होणार नाही. आता बरेच माणसं कोणाचं गुण गातात. एखाद्या पुढाऱ्यानं जर 20 लाख रुपये जर योजना गावाला दिली तर ते पुढारी आमदार साहेबांना जरी दिली योजना तर त्याच गुण गातील. बरोबर आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात त्यानं पैसा जीवनामध्ये आम्हाला मिळत, पण जीवनाचा उद्धार होणार नाही. मग उद्धार जर व्हायचं असेल तर भगवंताचं हरीचं चिंतन करणं हे जीवनाचं उद्धार होण्याचं लक्षण आहे. विठाल विठाल म्हणून तुकोबाराय सांगतात आम्ही त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं या मुखानं रात्रंदिवस गीत गायतोय. भगवंताचं नामस्मरण घेतोय. मुखी गातो गीत वाजवितो टाळी, नाचतो राहुली प्रेम सुख. त्या प्रेम सुखामध्ये मी या मुखानं गीत गातो. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात तुम्ही सुद्धा काय करा भावे गावे गीत, पण कसं शुद्ध करून या चित्त. आणि असं शुद्ध चित्त केलं तर तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. तो भगवान पांडुरंग परमात्मा अजिबात तुमच्या लांब जाणार नाही. तुमच्या जवळ भगवंत देवतया जवळ यासे आणि पाप नासे दरुशने. म्हणून मुखी गावे हरीचे गुण. बरं महाराज असं कीर्तन केलं मुखानं भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर मग काय बाधा होईल का कशाची हे तुकोबाराय अभंग. मग काही नो बाधा, मग काही नो बाधा, मग काही नो बाधा, मग काही नो बाधा, मग काही मोहे बाधा, मग काही मोहे बाधा, मग काही नो बाधा, मग काही नो बाधा. काम दुर्जनाची प्रधा, काम दुर्जनाची प्रधा, मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा. काम दुर्जनाची प्रधा, काम दुर्जनाची प्रधा, मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा.
अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. महाराज सांगतात मग तुमच्या जीवनामध्ये हे कीर्तन केल्यामुळं, देवाचं नामस्मरण केल्यामुळं तुमच्या जीवनात त्या काम विकार क्रोधाची बाधा होणार नाही. महाराज काम विकार क्रोध एवढे वाईट आहेत. कामाची कोतवाला यांनी नागविले बहुताशी. किती तर महाराज बरोबर का? इतका वाईट काम विकार क्रोध या काम परमार्थात येऊ देत नाही. क्रोध दुसऱ्यांचं भलं होऊ देत नाही. अहंकार ज्ञान वाढवू देत नाही. बरोबर आहे का नाही? माऊली ज्ञानोबराय गोड वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. नवला अंगाराची गोटी विशेष नलगे अज्ञाना पाटी, सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. महाराज ही अहंकार एक आहे. बरोबर आहे का नाही? अहंकार बी कुठेही जात नाही महाराज. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही कुठे जातात का? बरोबर आहे का नाही? इथं कीर्तन आहे म्हणून इथं आलाव का नाही? बरोबर आहे का नाही? इथं कीर्तन असून काही दुसरे कीर्तन सोडून दुसरीकडे गेला असताव का? नाही ना. बरोबर आहे का नाही? तसं हे एक महाराज अहंकार एक असं हे या. बरोबर आहे का नाही? हे बी कुणाकडे जात नाही महाराज. सामान्याकडे तर डुकूनच बघत नाही. ते कोण हुडकीत आहे सांगू? फक्त ज्ञानी पंडिताकडेच बघत आहे ते. ज्ञानी पंडिताचा शोध लावतय ते आणि ज्ञानी पंडिताकडे जात या. पर कुणाकडे? ज्यांच्याकडे अफाट गाता पाठ आहे. बरोबर आहे का नाही? आका गाताच पाठ आहे. ज्ञानेश्वरीच पाठ या. बरोबर आहे का नाही? गीता पाठ या. बरोबर आहे का नाही? आका रामायण मुख पाठ या. आणि त्याच्याकडे जात आहे. चालर चिल्लरकडे बघत सुद्धा नाही ते. बरोबर आहे का नाही? बरं नुसतं जातच नाही तर काय करत या? तुम्ही इथं बोलताव का? एवढ्या मोठ्यानं सुंदर असं गोड असं तुम्ही भजन केलं ना, अभंग जर म्हणला, प्रमाण म्हणलं तर डायरेक्ट तुमच्या कंठाला धरतंय. तुम्हाला बोलू देत सुद्धा नाही. असं काम करतंय. बरोबर आहे का नाही? माऊली ज्ञानोबराय म्हणतात नवल अहंकाराची गोटी नलगे विशेष लाग. नवल अहंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञाना पाटी आणि सज्ञानाच्या कंठाला झोमतय. बर का? ते कंठाला धरत या आणि तिथं अहंकार जात या. पण अहंकार एवढा वाईट आहे महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून तर नामदेवराय म्हणले बाबा हे अहंकार माझ्या भक्ताला नको या. जर अहंकार हे भक्ताला जर लागला तर त्या भक्ताचं ज्ञान वाढत नाही. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे. हे अहंकार महाराज म्हणले हे अहंकार फक्त नम्रतेनं आणि हे अहंकार हे कीर्तनानं जातो. म्हणून नम्र झाला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. एवढा अहंकार वाईट आहे. महाराज म्हणले कीर्तनामुळं मग काही नोही बाधा काम दुर्जनाची क्रोधा. काम दुर्जन अजिबात जीवनामध्ये राहत नाहीत. कशामुळं? त्या कीर्तनानं देह भगवंतमय झाल्यामुळं. तुकोबाराय सांगतात हा देह भगवंतमय जर झाला ना तर काय होतं? काम क्रोध केले काम क्रोध केले I'm
एकदा देह भगवंतमय या कीर्तनानं जर झाला तर महाराज म्हणतात हे काम क्रोध अजिबात जीवनामध्ये राहत नाहीत. काम क्रोध केले घर रीते पण देह विठ्ठलमय भरला तर, म्हणून तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. तुकोबाराय म्हणतात मी भाग्यवान ठरलो माझ्या जीवनामध्ये त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण मी केलं. बरोबर आहे का नाही? आणि मी भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून माझ्या जीवनामध्ये कसल्याच प्रकारची काम विकार क्रोधाची बाधा माझ्या जीवनामध्ये मला झाली नाही. सज्जना हो माय बापू, तुम्ही हे कीर्तन भजन नामस्मरण केलं तर तुम्हाला कसल्याच प्रकारची बाधा होणार नाही. मग काही नो हे बाधा, पण कोणती? काम दुर्जनाची क्रोधा. काम दुर्जन आणि क्रोध विकार मत्सर अहंकाराची बाधा होणार नाही. पण कीर्तन केलं तर विठाल विठाल महाराज. मग हे काम क्रोध विकार जीवनामध्ये नष्ट जर झाले तर अजून काय फायदा? महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये कसल्याच प्रकारचं दुःख येणार नाही. दैने दुःखामा नाही ते जवळी दहनये होळी होती दोष. महाराज म्हणले आमच्याकडं त्या कीर्तनामुळे सुख स्वतःहून लोटांगण घालीत आमच्याकडे येतंय. आपण सुखाच्या महाग लोटांगण घालण्यासाठी आख जग पळायला लागलंय. सुख केव्हा भेटल? बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशासीन पावला माया वेष्टीला जीव. महाराज हे आशेपोटी आशेचे बांधणे तुका म्हणे वाया गेले. वाया गेला माणूस सुख, पण सुख कधी काही तू आपल्याला मिळालं नाही. तुकोबाराय म्हणतात ते सुख आमच्याकडे स्वतः होऊन येतंय आणि आमच्याकडे दुःख कसल्याच प्रकारचं येत नाही. आपल्याकडं तर रात्रंदिवस दुःखाच महाराज सारखं. बरोबर आहे का नाही? दुःखच रात्रंदिवस आपण भोगतायत, कारण संसार तसा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पण तुकोबाराय सांगतात आणि कीर्तन केल्यामुळे हे सुख आमच्याकडे येतंय. सर्व सुख माने ते लोटांगणी, लोटांगण घालून सुख आमच्याकडे येतंय. पण कशामुळं? ही अशी अवस्था सुखमय तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली, पण सुख स्वतःहून तुमच्याकडे येत. कशामुळे येतंय? तुकोबाराय म्हणतात याला फक्त आम्ही कीर्तनामुळं ते सुखाला आमच्याकडे यावं लागलं. आणि म्हणून महाराज म्हणतात हे कीर्तन जर केलं तर मग काही नो हे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. मग तुमच्या जीवनामध्ये खरंच या संसारामध्ये तुम्हाला शांतता प्राप्त होईल. शांती खडग हाती काळासी ते नागविते. महाराज काळाची भीती अख्या जगाला आहे का नाही? काळाच्या ताब्यात तुम्ही का काळ तुमच्या ताब्यात आहे? कसं आहे महाराज? हो कसं आहे महाराज? काळ तुमच्या ताब्यात आहे का तुम्ही काळाच्या ताब्यात आहे? असं आहे का महाराज? बरोबर आहे का नाही? काळाच्या ताब्यात आख तुम्ही आम्ही नाही, मी नाही तर आख जग आहे. बरोबर आहे का नाही? काळाची गुढी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा माय बाप. माय जन्म दिलेली माय आणि बाप लेकराला एवढं जवळचं नातं जगामध्ये दुसरं खाडे महाराज कोणी नाही का? आहे नाही या त्याच्या पलीकडे दुसरं नातं कोणीच नाही. पण एवढा काळ आख्या जगाला जरी महाराज म्हणले ह्या भीती जरी असली तरी ते काळ आम्हाला काहीच करू शकत नाही, कारण जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. किंवा महाराज म्हणले हा काळाची आम्हाला भीती नाही. या बरोबर आहे का नाही? काळ सार्थक केला त्याने, पण कशानं? धरिला म्हणे विठ्ठल. त्या विठ्ठल नामस्मरणामुळं त्या काळाला आम्ही जिंकिलं. पण ते काळाला कसं जिंकिलं? तुकोबाराय सांगता तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. कळी काळाला जिंकण्याची ताकद आहे त्या कीर्तनात आहे. काळ सुद्धा काही करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात ते काळ आमच्या समोर तो काळ लोटांगण घालतो, पण आम्हाला काही करू शकत नाही. बरोबर आहे ना? काही बरोबर आहे का नाही? काळ गुलाम सलाम करी आणि तुक या घरी राबतो. तुकोबारायच्या घरी तो काळ राबतो. आपल्याला त्या काळाच्या ताब्यात राहावं लागते. बरोबर आहे का नाही?
महाराज म्हणले आम्हाला त्या काळाची भीती नाही, बरोबर आहे का नाही? शांती खडग हाती, खडग याचा अर्थ शस्त्र, ते काळ रूपी शस्त्र जर तुमच्या हातामध्ये ते जर आलं, महाराज म्हणले त्या काळ सुद्धा तुम्हाला काही करू शकत नाही. शांती रूपी शस्त्र या, आणि हे शांतता महाराज जीवनामध्ये जर प्राप्त झाली तर काळ नाही कसल्याच प्रकारचं दुःखही काय करू शकत नाही, पण त्याला जोड कीर्तनाची लागली पाहिजे, बरोबर आहे का नाही? या मग महाराज म्हणले ते काळ आम्हाला काही करू शकत नाही. काळाशी ते नागवितात याचा अर्थ त्या काळाला आम्ही जिंकवतात आणि त्या काळावर मात करतात फक्त कीर्तनाच्या माध्यमामुळे. आणि म्हणून मग काही नोहे बाधा किंवा शांती खडग हाती, काळाशी ते नागविते, काळ सुद्धा काही करू शकत नाही, या बरोबर आहे का नाही? तो कशामुळे? कीर्तनानं. आणि या कीर्तनामुळे तो भगवान पांडुरंग परमात्मा तो उभा आहे, पण लांब राहीन का? महाराज म्हणले तो भगवंत लांब कधीच दुरत नाही, पण तो भगवंत कीर्तनामुळे जवळ येतो, हा आमचा अनुभव आहे. तो भगवंत कसा आहे? तू कामने दाता तू कामने दातात का, 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 तू कामने दातात का.
जगद्गुरु तुकोबराय सांगता तुका म्हणे दाता सका आयसा अनंता सारिका तो भगवान पांडुरंग परमात्मा अनंतासारखा जर माग जर असेल तर कसल्याच प्रकारचे संकट विघ्न येणार नाहीत का तो देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट किंवा महाराज म्हणले मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात निवारया या कीर्तनामुळे भगवान पांडुरंग परमात्मा अनंताच्या रूपामध्ये माग राहतो आणि एकदा माग तुमच्या कीर्तनामुळे जर माग भगवंत जर असत तर कसल्याच प्रकारची संकट येणार नाहीत माझा अनुभव नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने किंवा तुकोबराय त्याच्या पुढे जाऊन सांगतात तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू म्हणून तुकोबराय सांगतात त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण कीर्तन केलं काम विकार क्रोधाची बाधा होणार नाही महाराज आजू काय तुकोबराय म्हणतात तुमच्या संसारात शांतता प्राप्त होईल महाराज शेवटला काय भगवंत तुकोबराय सांगतात तुमच्या अनंताच्या रूपामध्ये तुमचं रक्षण सांभाळ करण्यासाठी तो भगवंत उभय अनंताच्या रूपामध्ये मग त्याचं भगवंताचं नामस्मरण करा पण कसं विठोबार कुमाये जाता जाता एक सांगून जायचा एक कुटुंब गरीब एका खेडेगावामध्ये पती पत्नीचं कुटुंब होतं 22व्या वर्षी पती पत्नीचा विवाह झाला पण घरामध्ये कसल्याच प्रकारची संतती नव्हती पण बरेच दिवस 20-22 दिवस पुढे झाल्याच्या नंतर एक विद्वान मुलगा त्या कुटुंबामध्ये जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर आई वडिलांना लहानाचा मोठा तो मुलगा केला दादा तो 12वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि 12वीचं शिक्षण त्याचं झाल्याच्या नंतर त्यानं 3 वर्ष पुढे MBBS चा कोर्स केला 3 वर्ष MBBS चा कोर्स केल्याच्या नंतर शेवटच्या परीक्षेमध्ये पास झाला आणि त्या पास होऊन त्याला नोकरीचा कॉल आला तो महाराज तो पुण्याच्या ठिकाणी शिक्षण घेतो आई वडील एका खेडेगावामध्ये एका श्रीमंत पाटलाच्या इथं मोलमजुरीनं काम करतात आणि आपला घरचा उदरनिर्वाह भागवतात बरोबर आहे का नाही
तो नोकरीचा कॉल पुण्याच्या ठिकाणी आल्याच्या नंतर तो पहिला फोन आईला करतो. आई नोकरीचा कॉल आला. नोकरीचा कॉल आल्याच्या नंतर आई फोन उचलते आणि त्या मुलाची बातमी ऐकून एवढी आई आनंद करते, सांगते आता लोकांच्या इथं काम आपल्याला करायची गरज पडणार नाही, आपली गरिबी परिस्थिती राहणार नाही. आता मुलगा जर नोकरीला जर गेला तर आपलं कुटुंब नक्कीच आपली गरिबी जीवनातून नाहीशी होईल आणि आपण श्रीमंत होतात. महाराज तो मुलगा नोकरीला गेला, रुजू झाला. नोकरीला गेल्याच्या नंतर 2 दिवस नोकरीला लागला आणि 3रे दिवस इकून गावामधून बातमी येते की स्वतःचा बाप गेला, एक्सपायर झाला. ही बातमी ज्यावेळेस त्या मुलाच्या कानावर तिकडे पडते, तो मुलगा सकाळी ऑफिसला महाराज नोकरीला जातो आणि नोकरीला जात असताना एका हॉटेलमध्ये चहा घेण्याकरिता बसतो दादा आणि चहाचा कट हातामध्ये घेतो. वार्तामन पत्र पेपरवाल्यानं पेपर टाकतो, पेपरवाला आणि पेपर एका हातामध्ये घेतो आणि त्या हेडिंगवर बातमी येते. एका हातामध्ये चहाचा कट आहे, एका हातामध्ये पेपर आहे. त्या पेपरवर पहिल्याच हेडिंगवर बातमी येते की माझा बाप हा मरण पावला. मोठ्यानं हांबरडा फोडतो महाराज. इकडं गावातील लोक काही त्या वडिलांच्या ह्याच्यासाठी अंत्यविधीला काही लोक जमा झालेले. तो मुलगा तिथून इथं येतो आणि मोठ्यानं हांबरडा फोडतो, म्हणतो आई अगं जगामध्ये तू माझ्यावर नोकरीला लागल्याच्या नंतर आनंदाची थाप माझ्या पाठीवर मारली. आज जगानं माझ्या गरिबी परिस्थितीमधून ज्या बापानं मला 1 रुपया कष्ट करून मला शिक्षणाला घातलं आणि तो वडिलानं मला शिक्षणाला लावलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी मला प्राप्त झाली. पण आज जीवनामध्ये माझा आनंद एक होता. ज्या बापानं मला 1 रुपया खर्च केला ते आज माझ्या जीवनातून बाप गेला. बरोबर आहे का नाही? बाप मेला न कळता अशी जीवनामध्ये अवस्था झाली आणि आज माझ्या कौतुक करणारा ज्यावेळेस तो बाप माझ्याकडे येणार होता 1-2 महिन्यानं माझं कौतुक करण्याकरिता, पण आज माझा बाप जीवनामधून गेला. आज माझ्या जीवनामध्ये हे आनंद पाहायला माझा बाप नाही आहे. बरोबर आहे का नाही? त्यावेळेस तो मुलगा तिथून इथं येतो आणि ज्यावेळेस तो बापाच्या अंत्यविधीला येतो ना तो स्वतःचा मुलगा, तो मुलगा काय म्हणतो, सोडनिया गेले बाबा आम्हाले कराना, सोडनिया गेले बाबा आम्हाले कराना, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा तुम्ही आमुच्यासाठी कष्ट केले फार, सोडनिया गेले बाबा तुम्ही सारा परिवार, सोडनिया गेले बाबा आम्हाले कराना, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. साक्षात बाप दादा. अंगावर कपडा फाटलेला होता. बाप दुकानामध्ये स्वतःची बनेल घेण्याकरिता दुकानामध्ये रस्त्यानं चालतो. स्वतःचा मुलगा लहानपण असताना तो मुलगा म्हणतो बाबा शाळेमधून मला पाठवलं या, फीस आली शाळेची. साक्षात किती फीस आली? 50 रुपये फीस आल्याच्या नंतर बापाच्या खिशामध्ये 50 रुपये होते दादा. बापाच्या खिशामध्ये 50 रुपये होते. अंगावरली बनेल अर्धी फाटलेली होती. 50 रुपये फीस आल्याच्या नंतर त्या खिशातले 50 रुपये बापाने काढून दिले त्या लेकराला, स्वतःच्या मुलाला काढून दिले. बाप अर्ध्या वाटेमधून परत फिरला, पण ते नवं वस्त्र आणायला बाप गेला नाही. याला म्हणायचं बाप करी जोडी लेकुराची ओढी आणि आपली पुरवंडी वाळवणी. साक्षात तो मुलगा म्हणतो माझा बाप गेला, मी अनाथ झालो. बरोबर आहे का नाही? साक्षात मला एकच सांगायचंय मुद्दा की बाप गेल्याच्या नंतर काय महत्व असतं त्या स्वतःच्या मुलाला अनुभवतं. म्हणून साक्षात या परिवारानं आपले वडील जरी गेले तरी वडिलांचे खरेच आपल्या हयात आहेत असं म्हणून कार्य हे कीर्तन भजन राठोड परिवारानं 4ही भावंडानं आपलं हे कार्य या कीर्तनाच्या माध्यमातून केलं. मगाशीच मी त्या परिवारांचं खरंच कुटुंबाचं एवढं
हे सांगितलं, कौतुक सांगितलं. खरंच तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा की आठवण होत नाही, आणि आठवण त्यांना या माध्यमातून नक्कीच ते आठवणीत राहतील. म्हणून हे कार्य त्यांना कीर्तनाचं, अन्नदानाचं उभा केलं. सर्व पाहुणे मंडळी सर्व या कार्यक्रमाला आले. म्हणून खरंच त्या राठोड परिवारांचं कोटी कोटी त्यांना धन्यवाद. मी जाता जाता एकच सांगेल, त्या परिवारावर या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. राठोड परिवारावर भगवान पांडुरंग परमात्म्याकडे एकच मागणी मांडेल, या परिवाराला दुःखातून बाहेर काढो. कैलासवासी राजाराम बाला राठोड यांच्या या 8व्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन होतं. त्या परिवारांना कोटी कोटी धन्यवाद. तसेच सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळी, तुम्ही जमलेले सर्व माझे मायबापो, तुम्हा चरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. नजर चुकीने एखादा शब्द माझ्याकडून गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नवे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोषणे, जन्मोजन्मी तू कामने झालेली सेवा. कैलासवासी राजाराम बाला राठोड यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुढं तुम्ही जमलेले मायबापू, तुम्हा चरणावर सर्व भाविक भक्त श्रोते मंडळी यांच्या चरणी सेवा, भजनी मंडळाच्या चरणी सेवा समर्पित करतो. गोड असं यूट्यूब चॅनल सुद्धा आपल्याला त्यांची उपस्थिती लाभली. माईक सिस्टीम गोड दिली, पण आपलं भाग्य नसेल, बरोबर आहे का नाही या? लाईट नसेल ते माझ्या पायाचा दोष असेल, बरोबर आहे का नाही या? म्हणून सर्व भजनी मंडळांच्या चरणी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आणि एखादा शब्द बोलत गेला असेल तर हे माझ्या बुद्धीचा दोष. चांगला असेल भगवंताचं नामस्मरण, वाईट असेल माझ्या बुद्धीचा दोष. म्हणून तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला इथं सांगतो. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय.